वाजवत जय भवानी, जय. आईचा विचार नाही, वडिलांचा विचार नाही. ज्या लेकीला शिकवायचं, ज्या लेकीला वाढवायचं, तिची सगळी स्वप्न व्हायची, जाणं बोला ना एवढे लागलं, अचानक घर सोडून टाकायला बोलले. तुमच्याशिवाय नाही ते जगू शकत. माझी लेक युपीला निघाली ना, 16 सप्टेंबरला गेली ना, तिचा 61 लाख रुपये खर्च राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब करतायत, मास्टर करतायत. एअरपोर्टवर जाताना मी काही केलं, एकच घट्ट मिठीत घेतलं, म्हणलं बाळा तुझा बाप दिवसाचा राहतो, प्रचंड मेहनतीने प्रयत्न आलाय, मला तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही आहे. मला तुझा पैसा नको, तू मिळालेलं यश नको, तुझ्याकडनं मला मान सन्मान नको. मला फक्त मला एक, तुझा बाप भारतात राहतोय आणि तुझा बाप मोठ्या अभिमान समाजापुढे उभा राहतोय. त्या बापाला नजर खाली घालून सगळ्यांना लागू दे, इतकंच मला दाब दे, एवढंच म्हणजे देखील कमी नाही. आणि मिठीवर वगैरे म्हणजे आपल्यालाही काय मानवही कळायला पाहिजे. म्हणून मी तुला सगळ्यांना सांगतोय, एका लेकीचा बाप म्हणून सांगतोय, जेव्हा याच्या बातम्या वाचून त्यावेळी बाप म्हणून हरवतात मिळाल्या तुमच्या डोळ्यांची नाही असं नाकासमोर झालं नाही. मांडवाच्या दारात सासरे निघाला, बापानं कळत मिठी मारली पाहिजे. माझी लेक कशी लेकीच्या हातात तर सगळं स्वर्ग माग पाहतोय. आम्ही पुरुष मंडळी ना अनेक घरांमध्ये देवेंद्री जातो ना, ज्याला लेख नाही ना आम्ही म्हणतो हा भाग्याचाच नाही. आम्ही स्वतःला ना तुम्ही आमच्या पोटी आला म्हणून स्वतःला भाग्यवान समजतो. आम्हाला दुर्भाग्याचे दिवस देऊ नका, तुमच्या हातात सगळे हे कधीतरी टिकवा. हे जे शिक्षक आहेत ना इथे, हे कधीतरी म्हातारे होणार आहे. त्यांचं स्वप्न काय, त्यांना पगार मिळतोय, पगारानं त्यांचं घर चालतंय. पण इथे आल्यानंतर त्यांना आनंद काय माहिती आहे की आम्ही शिकवल्यानंतर उद्याचा भारत घडतोय, आम्ही शिकवल्यानंतर उद्याचे सुजाण नागरिक घडतायत. माझ्या एखाद्या विद्यार्थ्यानं नासामध्ये जावं, माझ्या एखाद्या विद्यार्थ्यानं काहीतरी संशोधन करावं, माझ्या एक विद्यार्थ्यानं या देशाचं रक्षण करावं, राष्ट्राचं रक्षण करावं. अरे ज्या दिवशी तो शिक्षक रस्त्याने चालत असेल आणि तुम्ही मोठ्या गाडीतून उतराल आणि आवाज द्याल ना सर मॅडम, आणि तुमचं कौतुक पाहून ज्यावेळी वयोवृद्ध झालेला शिक्षक मागे वळेल ना, अरे कडकडून तुम्हाला मिठी मारेल, त्यावेळी त्याला त्याच्या जीवनातली शिक्षकी पेशातली सगळ्यात मोठी भेट तुम्ही द्या. लक्षात ठेवा. आणि ती भेट तुम्ही द्यावी याच्यासाठी आजपासून लढा. त्या साहेबराव बुट्टे पाटील महाविद्यालय आणि हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या प्रत्येक शिक्षकाला संघर्ष आहे. कुणाचा घरामध्ये फायनान्शियल संघर्ष असेल, कुणाचा मेंटली संघर्ष असेल, कुणाचा सोशली संघर्ष असेल, सारं त्या गेटच्या बाहेर विसरून या लेकरांना देण्यासाठी आपलं सर्वस्व, सारं आयुष्य फक्त याच गोष्टीसाठी वाहिले. मुलांना घडवायचं. रिटर्न काय पाहिजे त्यांना? तुमचं यश. अरे कुणीतरी असं आहे जे तुमचं यश गिफ्ट म्हणून मागतंय. ते तुमची आई, ते तुमचे वडील, ते तुमचे शिक्षक, ते तुमचा देश. तुमचं यश म्हणून त्यांना पाहायचंय. गिफ्ट ते द्याल का नाही? जीवनाला वन्स मोर नाही. कदाचित महागडी वस्तू तुम्ही गिफ्ट म्हणून द्यालय. चारित्र्यहीन माणसाकडनं अशी माणसं गिफ्ट घेणार नाहीत. ध्येयहीन माणसांकडनं अशी माणसं गिफ्ट घेणार नाहीत. त्यांच्या अंतरंगाला, त्यांच्या आत्म्याला तुम्ही सुखावणार नाही. पण तुम्ही खरं यश प्राप्त केलं तर यशाचं गिफ्ट देण्यासाठी तुम्ही आज सज्ज व्हा. मी नेहमी सांगतो आणि शेवटचं सांगून थांबतोय, शेण जरी मातीत पडलं ना, माती घेऊन उठतं. इथे जन्माला आलो ना, जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतोय, परंपरेने, सन्मानाने, शिक्षणाने तुमच्याकडं जी मेणबत्ती म्हणून आली ना, ती मशाल म्हणून हातात धरा आणि त्या मशालीला इतकं प्रज्वलित करा की हे जीवन संपवायच्या आत कुणाचा तरी प्रकाश दाखवेल मागे ठेवून या जगाचा आनंद निरोप घ्या. कारण प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात, अगोदरचं येणं म्हणजे जन्म, नंतरचं जाणं म्हणजे मृत्यू, त्यानंतरचं उडणं म्हणजे कर्तृत्व. त्या कर्तृत्वानं जगण्यासाठी हुतात्मा राजगुरूंचे विद्यार्थी म्हणून सांगतो, शेण मातीत पडलं ना, त्याला कुठलंही मूल्य नाही ना, किंमत नाही. शेण मातीत पडलं ना, माती घेऊन तरी ते शेणाला हात लावून वर करा, त्याला माती चिकटलेली असते. मी शेण जरी असतो तर या मातीचा एक तरी कण बरोबर ठेवून जाईल. अरे अमूल्य जगणं तुम्हाला मिळालंय. या जगण्यामध्ये एकदाच तुम्ही जगायला आला, ती आई पुन्हा नाही, वडील पुन्हा नाही, भाऊ पुन्हा नाही, बहीण
पुरा नाही. अरे किती अमूल्य आहे. हे अमूल्य असलेलं जीवन असंच गमावू नका. त्याला अधिक पुण्यवान करा रे मित्रांनो. हे सांगायला तुम्हाला कोणी नाही. अशी अपेक्षा व्यक्त करतो. जाताना 2 मिनिटं घेणार आणि थांबणार. फक्त 2 मिनिटं. एलन मस्कचा इंटरव्ह्यू ऐकला. तो सांगतो आणि त्यानं सांगितलंय जगातली सगळी महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय बंद करा. खूप जगाला चॅलेंज आहे. तुमच्या फ्रीला तर खूप आहे. 100 पटीने डॉक्टरांपेक्षा अचूक निदान करणारे माझे रोबो डॉक्टर्स असतील असं त्याचं म्हणणं आहे. आणि पुढच्या 3 वर्षात हे सगळं करायचं. काय करणार आहात तुम्ही? जगामध्ये असे काही बंकर्स तयार झाले. शस्त्रास्त्रांचं युद्ध नाही आहे. हा व्यापार युद्ध आहे. ट्रेड वॉर आहे. उद्याचे मिसाईल जर निघाले ना, आता इराण आणि अमेरिका काय चालले पहा, युक्रेन आणि रशिया काय चालले पहा. भारताला समोर ठेवा. भारताच्या विद्यार्थ्यांनो, एका बाजूला बांगलादेश जळतोय, एका बाजूला श्रीलंका जळतोय, एका बाजूला पाकिस्तान जळतोय, एका बाजूला नेपाळ मध्ये प्रॉब्लेम चालू आहे, एका बाजूला चीन आमच्याकडे टक लावून रोज पाहतोय, रोज कारवाया करतोय. या भारताला संपवण्यासाठी आजूबाजूची सगळी राष्ट्र टाकलेली आहे. नवे नवे संपण्याच्या मार्गावर आहे. आणि राष्ट्र टिकणार आहे तर आपण काय टिकणार आहोत? मित्रा असण्यासारखं नाही. तळमळी माहित नाही. परत व्याख्यानाला येतो. तुला नसेल तुझ्या राष्ट्राची किंमत. तुझ्या कॉलेजमध्ये शिकतो ना, राजभवन घर सोडलं ना, हा साठवला या राष्ट्रासाठी. लक्षात एवढी जाणीव राहिली ना तरी तेवढ्याच होता. हसण्यासारखं काय याच्यामध्ये? तुम्हाला माहित नाही बोलताना मला किती त्रास आहे. पडता तिकडे एवढा आमचे शेवटचं 2 मिनिटं म्हणाल ना, की कोण वाट पाहणार आहे, कोणा तरी गाडी घेऊन न्यायचं, कॅफेमध्ये न्यायचं, याच्यात तो जीव द्यायचं. आणि नंतर मग तुम्ही जेव्हा लग्नामध्ये यशस्वी होण्या नाही तरी आपल्या सिगारेट करत असतं. अशी माणसं अपेक्षा. मला अशी माणसं आवडत नाही.